मध्ये जर आपण पाहिलं तर पानंद रस्ते असतील, शेत रस्ता असेल, तर यावरनं मोठ्या प्रमाणावर वाद होतात. ते वाद पोलीस स्टेशनपर्यंत जातात. आणि कालच जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन जी.आर. काढला आहे की मुख्यमंत्री बळीराजा शेत किंवा पानंद रस्ते जे आहेत ते रस्ते अडवण्यावर जो कोणी येईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यांना 5 वर्षासाठी आधार कार्ड त्याचबरोबर फार्मर आय डी ब्लॉक करण्यात येईल. त्यांना 5 वर्ष कुठल्याही शासकीय सुविधांचा लाभ घेण्यात येणार नाही. ही योजना जरी चांगली असली तरी प्रत्यक्षात किती उतरते हा खरा प्रश्न आहे. कारण यापूर्वी आम्ही पाहिलेलं आहे की शेतकऱ्यांनी वारंवार तहसीलदार असेल, उपविभाग असेल किंवा जिल्हाधिकारी असेल यांना वारंवार तक्रारी करूनसुद्धा प्रशासन केवळ तक्रारी लिहून घेतं, मात्र याकडे दुर्लक्ष करतं. जसं बीडमध्ये पाहिलं आपण ती लिंबाणश येथे तहसीलदार जेव्हा आले होते छत्रपती शिवाजी महाराज शिबिरात, तेव्हा त्यांनी यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा शेतरस्ता मोकळा करून दिलो. मात्र या घटनेला 15 दिवसापेक्षा जास्त दिवस होऊन गेले, अजूनही यांचा रस्ता मोकळा करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की प्रशासनानं ही योजना जी आहे ते केवळ कागदोपत्री न राबवता प्रत्यक्षात आणावी आणि कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय न करता प्रत्यक्ष त्या ठिकाणी महसूल प्रशासनानं मोजणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तर लिंबागणेशमधील 385 गट नंबरमधील आम्हाला रान व शेत आहे व इथे येण्यासाठी रस्ता होता, पण तो अडवण्यात आलेला आहे. शेजारील शेतकऱ्याने अडवलेला आहे व लिंबागणेशमध्ये तहसीलदार आलेले होते शिबिरीसाठी व त्यांना लेखी अर्ज दिलेला आहे, पण त्यांनी काही आणखीन रस्ता खुला करून दिलेला नाही. व एक वेळेस बीडला जाताना आईचा अपघात झाला, त्यामुळे आम्ही काही दिवस शांत होतो व आज परत आई तहसीलला गेलेली आहे. तर आमचा रस्ता खुला करून द्यावा. काय नाव तुमचं? शिवचरण महादेव नायगडे. जिल्ह्यामध्ये आता मुख्यमंत्री पानंद रस्ता योजना ज्या खूप मोठ्या प्रमाणे अंमलबजावणी होत आहे, त्यामध्ये जिल्हा स्तरावर समिती आणि विधानसभा स्तरावर समितीची सर्व बैठक झालेला आहे. त्यामध्ये जिल्हा प्रशासन आमच्या शेतरस्त्यामध्ये केलेलं अतिक्रमण हे काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणे प्रयत्न अंमलबजावणी करत आहे. त्यामध्ये आता माननीय महसूल मंत्री सर सांगितल्याप्रमाणे कुठलाही व्यक्ती शासकीय रस्ता असेल या फिर नगाशामध्ये असलेला रस्ता असेल या फिर संबंधित प्रांतीय तहसीलदारांनी दिलेला रस्त्यामध्ये अतिक्रमण केला असेल, आम्ही त्याला नोटीस देऊन ते 7 दिवसात तो अतिक्रमण काढला नसेल तर आम्ही त्यांच्या फार्मर आय डी आणि त्यांच्या आधार हे आपण 5 वर्षासाठी ब्लॅकलिस्ट करणार आहे. आणि त्या 5 वर्षामध्ये कुठलाही शासकीय योजना या संबंधित शेतकऱ्याला दिला जाणार नाही आहे. याप्रमाणे आता आम्हाला सूचना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झालेला आहे. सर्व तहसीलदार आणि सर्व SDOला आम्ही त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा पत्र काढण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय आव्हान असेल? आम्ही आता खूप मोठ्या प्रमाणे शेतरस्त्यामध्ये काम करत आहे. कुठलाही तहसीलदार स्तरावर असेल, कुठलाही उपविभागीय स्तरावर असेल, त्यामध्ये अतिक्रमणचा शेतरस्त्या प्रकरण असेल या फिर आमच्या नवीन रस्त्याची मागणी असेल, हे आम्ही आता जिल्हा स्तरावर मॉनिटरिंग करणं चालू केलेलं आहे. सर्व तहसीलदार आणि सर्व SDOसला सुद्धा आम्ही सूचना दिल्या आहे की सर्व शेतरस्त्या प्रकरण आता पाऊसच्या पूर्वी तो लवकरात लवकर निकाली करण्याची सूचना दिलेल्या आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. जे पांदण रस्ते आहेत, जे शेत रस्ते आहेत, या संदर्भात जर शेतकऱ्याची कुणी अडवणूक करीत असेल तर त्या शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि फार्मर आय डी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं ब्लॉक केले जाणार आहे आणि 5 वर्षासाठी त्या शेतकऱ्याला कुठलीही योजना प्रशासनाच्या वतीनं दिली जाणार नाही. मात्र हा जो निर्णय आहे तो कशा पद्धतीनं जिल्हा प्रशासन राबवतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. रजा तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.